तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेशी संबंधित आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। आता लाडक्या बहीण योजनेचे जे काही तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर ते डिसेंबर आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारी 2025चे एकत्र मिळणार आहेत। आता ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे। उपमुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली ऑर्डर दिलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मागच्या वेळेस होते, यावेळेस एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री। तर बघा, जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात 2 महिन्यांचे एकत्रित, आता ते 2 महिन्यांचे जे काही पैसे लाडक्या बहीण योजनेचे ते तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं अमाऊंट किती असणार आहे। आता त्याचं अमाऊंट 1500 असणार आहे किंवा 2100 रुपये प्रति महिना असणार आहे, हे सगळं या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे। आणि जवळपास 30 ते 40 लाख महिलांच्या अर्जांची छाननी तर सर्वच माता बहिणींच्या होत आहे, परंतु याच्यापैकी 30 ते 40 हजार माता बहिणींना 30 ते 40 लाख माता बहिणींना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये, त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहे। आता त्याच्या मागचं नेमकं कारण काय, आता अपडेट काय समोर आलेली आहे, कोणकोणत्या माता बहिणींना पैसे भेटणार आहेत 2 हप्त्यांचे एकत्र डिसेंबर आणि जानेवारी 2025चे, तर सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय ऑर्डर दिलेली आहे, तुम्हाला पैसे बँक खात्यात कधी चेक करायचे, सर्व काही तुम्हाला याच अपडेटमध्ये याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला स्किप करून पाहू नका, सर्वांना मी रिक्वेस्ट करतोय। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, माता बहिणींपर्यंत पोहोचवा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा माता आणि बहिणींनो, जी काही अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तर ती आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट ठरणार आहे। तर आता या ठिकाणी फक्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे दिले जाणार नाही आहे, तर यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा समोर आलेला आहे। तर या ठिकाणी शासनाचं काम झालेलं आहे आणि आता लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी बंद होईल, लाभ बंद होईल, त्यांना आता 1500 रुपये लाभ बंद केला जाणार आहे का, सर्व काही अपडेट समोर आलेले आहे आणि ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये या ठिकाणी डिटेलमध्ये आता देणार आहे। आता बघा, सर्वप्रथम माता आणि बहिणींनो, अगोदर तुम्हाला क्लिअर करून देतो की आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे 7500 रुपये आलेले आहेत मॅक्झिमम, म्हणजे 5 हप्त्यांचे तुमचे पैसे आलेले 1500 रुपये प्रति महिना। परंतु आता या ठिकाणी एक नवीनच अपडेट समोर आलेली आहे, तर ती महत्त्वाची अपडेट आहे। तर बघा, लाडक्या बहिणींचं तमाम माता आणि बहिणींचं जे काही अर्ज आहे, तर अर्जांची छाननी आता सुरू करण्यात आलेली आहे। आता अर्जांची छाननी म्हणजे तपासणी, त्याला आपण देखील म्हणू शकतो तपासणी। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अशा माता बहिणी आहेत की त्यांना 2 योजनेचा ते लाभ घेत आहेत, लाडक्या बहिणीचे पण त्यांना पैसे भेटत आहे आणि अगोदर दुसऱ्या योजनेचा सुद्धा देखील त्यांना लाभ भेटत आहे। मग काय होईल असं, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आणि दुसरं, काही माता बहिणी जर समजा विधवा असल्या तर त्यांना देखील या ठिकाणी विधवा पेन्शन मिळत असते, परंतु त्यांनी लाडक्या बहिणीचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना याचा पैसा मिळत आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आता समजा एका घरामध्ये जर 3 ते 4 महिला उमेदवार आहेत आणि तिथं जर 4 किंवा 5 जणांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म जर अप्रूव्हल झालेला आहे आणि पैसे भेटलेले, तर याच्यापैकी फक्त 2च फॉर्म राहणार आहेत या ठिकाणी अप्रूव्हल आणि बाकीचे फॉर्म रद्द केले जाणार आहेत, म्हणजे या माता बहिणींना लाभ भेटणार नाही आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सरकारी, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही आहे माता बहिणींनो, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असेल तर या योजनेचा लाभ भेटेल। तर अशा पद्धतीने याच्यामध्ये काही अर्ज, या ठिकाणी जी काही अर्ज आहेत तर त्याची छाननी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काही या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये हे या ठिकाणी घटक ॲड करण्यात आलेले आहेत। आता जेवढे पण मुद्दे मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल, आता एवढे जर तुम्ही याचं उल्लंघन करून तुम्हाला लाभ भेटलेला आहे तर मग तुमचा फॉर्म रद्द होईल आणि या नियमामध्ये तुम्ही जर बसून तुम्हाला पैसे मिळत आहेत तर मग तुमचा फॉर्म रद्द होणार नाही आहे, तुम्हाला समोरचे पैसे कंटिन्यू असे मिळत राहणार आहेत, समोरचे हप्ते। आणि याचं नियमचं जर समजा तुम्ही उल्लंघन केलं आहे आणि तुम्हाला पैसे भेटले तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि अशा महिलांची संख्या आहे 30 ते 40 लाख। तर हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे माता बहिणींसमोर। आता माता बहिणींचं मत या ठिकाणी असं आहे की आपण निवडून दिलेलं सरकारच या ठिकाणी आपल्याला पैसे देत नाहीये, सरकारचं आता काम झालेलं आहे, काम निघालं आणि लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिना आता बंद करण्यात आलेला आहे।
तर माता बहिणींनो, या ज्या काही मी तुम्हाला अटी सांगितल्या या ऑलरेडी होत्या, अगोदरच या अटी देण्यात आलेल्या होत्या. तुम्हाला माहिती नसेल, पुन्हा मी तुम्हाला सांगून देतो, या अटी अगोदरच होता, परंतु फॉर्म भरपूर माता बहिणींचे ज्यांचे मंजूर झाले त्यांचे झाले, परंतु बाकीच्यांना पैसे आले, बाकीच्यांना आले नाही. तर त्याच्यासाठी पुन्हा छाननी सुरू आहे. त्याच्यामध्ये ज्यांचा फॉर्म योग्य असेल त्यांना पैसे भेटतील, ज्यांचा नसेल त्यांचा फॉर्म रद्द होईल, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की आता डिसेंबरचे तुम्हाला पैसे आणि जानेवारी 2025चे पैसे कधी भेटणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे कधी भेटणार आहे पेक्षा किती भेटणार आहेत हे महत्त्वाचं आहे. त्यात तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत किंवा 1500 रुपये. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी डायरेक्टली पत्रकार परिषदेमध्ये बँकवाल्यांना आदेश दिलेले आहेत. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना सुद्धा आदेश दिलेले आहेत की लाडक्या बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डिपॉझिट करून द्या. जो काही हप्ता असेल, आता त्याचं जे काही अमाऊंट आहे तर ते 1500 असणार आहे किंवा 2100, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आता नेमकं क्लिअर झालेलं नाही आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो काही आताचा डिसेंबरचा हप्ता आहे तो 1500 रुपये असणार आहे किंवा 2100 रुपये. कारण 2025पासून आता महत्त्वाचं म्हणजे हा 2024चा शेवटचा महिना आहे डिसेंबर, आणि या महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये भेटू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे 2025पासून मग तुम्हाला 2100 रुपये प्रति महिना सुरू होणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. परंतु लाडक्या माता बहिणींचं म्हणणं या ठिकाणी की 2100 रुपये आम्हाला आतापासूनच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता पाहिजे. तर हा सगळ्यात मोठा या ठिकाणी लाडक्या बहिणींचा या ठिकाणी प्रश्न आहे की नेमके पैसे किती येणार आहे. आता बघा, पैसे ज्या वेळेस येतील त्याच वेळेस तंतोतंत लक्षात येणार आहे. कारण निर्णय अजून झालेला नाही आहे किंवा लेटर आलेलं नाही आहे की माता बहिणींना 2100 रुपये आता या महिन्यापासून सुरू करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळं कोणीही सांगू शकत नाही आहे, तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही की 2100 रुपये येतील किंवा 1500 रुपये. माता बहिणींनो, हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ज्यांचा फॉर्म योग्य असेल त्यांचा फॉर्म अप्रूव्हल राहील. तुमच्या फॉर्मची छाननी सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटलेले असतील तरी तुम्हाला पैसे भेटतील. ज्यांना नाही भेटलेले त्यांना आतापर्यंतचे सर्व भेटतील फॉर्मची छाननी झाल्यावर. आणि ज्यांना या ठिकाणी भेटलेले अगोदरचे हप्ते, त्यांना जर समोरचे हप्ते त्यांचा फॉर्म योग्य असेल तर कंटिन्यू भेटत असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि जर तुमचा फॉर्म अयोग्य असेल तर तो रद्द होईल. तुमचा लाभ या ठिकाणी तुम्हाला बंद केला जाणार आहे, 1500 रुपये बंद होईल. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे, आणि तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की 1500 रुपये कधीपर्यंत भेटणार आहेत. या ठिकाणी शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत माता बहिणींनो. जसं या ठिकाणी त्यांचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे डिपॉझिट होऊन जातील. त्यांनी अधिकाऱ्यांना व या ठिकाणी सर्वांनाच आदेश दिलेले, बँकवाल्यांना सुद्धा. आता तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल की सर पैसे कधी येणार आहे. 2-4 दिवसामध्ये तुमचे पैसे बँक खात्यात जमा होतील. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे की कोणाचा फॉर्म रद्द होईल, काय होईल, कोणाला लाभ भेटेल नाही भेटेल आणि पैसे किती भेटतील, काय हे सर्व काही या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे. हीच होती ऑफिशियल अपडेट. उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेबांची ऑर्डर होती. व्हिडिओ लक्षात आला असेल, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज रिक्वेस्ट करतो सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.